नमस्कार, मी स्वामी षडाक्षरी. आज आपण बघणार आहोत कार्बोहायड्रेटचं क्लासिफिकेशन. कार्बोहायड्रेटचं क्लासिफिकेशन कसं करतात त्याच्याबद्दलची माहिती आपण घेऊयात. समजा आता हा तुमच्यासमोर कार्बोहायड्रेट आहे. नीट आहे का बरं का? हा कोण आहे? कार्बोहायड्रेट. आता ह्या कार्बोहायड्रेटचं तुम्ही काय करणार आहात? हायड्रोलायसिस करणार आहात. हायड्रोलायसिस बघा. अरे बाबांनो, आपण काय करून राहिले? आपल्याला काय करायचं आहे? आपल्याला कार्बोहायड्रेटचं क्लासिफिकेशन करायचं आहे. हे क्लासिफिकेशन करत असताना आपण ह्या क्लासिफिकेशनसाठी कशाचा आधार घेतला? कशाच्या आधारावरती हे क्लासिफिकेशन केलं? बाबांनो, एखादा कार्बोहायड्रेट घेतला आणि त्या कार्बोहायड्रेटचं आपण हायड्रोलायसिस केलं आणि हायड्रोलायसिस केल्यानंतर त्याचं बिहेवियर कसं आहे? बिहेवियर ऑन हायड्रोलायसिस, हे वाक्य लय महत्वाचं आहे. अरे भाऊ, बिहेवियर ऑन हायड्रोलायसिस. एखादा कार्बोहायड्रेट, त्या कार्बोहायड्रेटचं आपण जर हायड्रोलायसिस केलं तर तो कार्बोहायड्रेट कसा बिहेव करतो, काय तयार करतो, कसा वागतो, ह्याच्या आधारे आपण क्लासिफिकेशन केलं. म्हणजे हे क्लासिफिकेशन कशाच्या आधारावरती आहे? ह्या क्लासिफिकेशनसाठी क्रायटेरिया काय आहे? ऑन द बेसिस ऑफ बिहेवियर ऑफ द कार्बोहायड्रेट ऑन हायड्रोलायसिस. आपण कार्बोहायड्रेटचे मुख्य 3 प्रकार पाडलेले आहेत. ते 3 प्रकार कुठले कुठले ते आपण या ठिकाणी बघणार आहोत. कार्बोहायड्रेटचं क्लासिफिकेशन आपण केलं. कार्बोहायड्रेटचं क्लासिफिकेशन करण्यासाठी आपण कशाचा आधार घेतला? एखाद्या कार्बोहायड्रेटचं हायड्रोलायसिस केल्यानंतर तो कार्बोहायड्रेट कसा बिहेव करतो, त्याचं बिहेवियर कसं आहे, त्याची वागणूक कशी आहे, वागायला कसा आहे, कसा वागतो, याच्या आधारे आपण क्लासिफिकेशन केलेलं आहे. हे पहिल्यांदा आपण लक्षात घ्यायचं आहे. ओके. मग आता कार्बोहायड्रेट घेतला. समजा कार्बोहायड्रेट घेतल्यानंतर समजा आता हा कोण आहे? कार्बोहायड्रेट. ह्या कार्बोहायड्रेटचं काय केलं आपण? हायड्रोलायसिस केलं. आणि हायड्रोलायसिस केल्यानंतर जर ह्याचं हायड्रोलायसिस झालंच नाही, बघा, डू नॉट अंडरगो हायड्रोलायसिस. नीट ऐका रे बाबांनो. समजा आपण काय केलं? कार्बोहायड्रेट घेतला. त्या कार्बोहायड्रेटचं काय केलं? हायड्रोलायसिस. समजा त्या कार्बोहायड्रेटचं हायड्रोलायसिस झालंच नाही. जर एखाद्या कार्बोहायड्रेटचं हायड्रोलायसिस होत नसेल तर अशा प्रकारच्या कार्बोहायड्रेटला म्हणायचं मोनोसॅकराइड. मोनोसॅकराइड. नीट ऐका काय व्यवस्थित. पहिला प्रकार कुठला? मोनोसॅकराइड. बोला, मोनोसॅकराइड. पहिला प्रकार कुठला? मोनोसॅकराइड. ओके. आता समजा काय घेतलं आपण? कार्बोहायड्रेट. समजा ह्या कार्बोहायड्रेटचं आपण काय केलं? हायड्रोलायसिस केलं. हायड्रोलायसिस केल्यानंतर 8 ते 10 मोनोसॅकराइड तयार झाले. मोनोसॅकराइड युनिट तयार झाली. हा कोण आहे? कार्बोहायड्रेट. आणि या कार्बोहायड्रेटचं आपण काय केलेलं आहे? हायड्रोलायसिस. या कार्बोहायड्रेटचं हायड्रोलायसिस केल्यानंतर 2 ते 10 इतके मोनोसॅकराइड युनिट तयार झाले. अशा प्रकारच्या कार्बोहायड्रेटला म्हणायचं ऑलिगोसॅकराइड. ऑलिगोसॅकराइड. आणि तिसरा असा आहे, अशा प्रकारचं कार्बोहायड्रेट ज्याचं हायड्रोलायसिस केल्यानंतर ए लार्ज नंबर ऑफ मोनोसॅकराइड. बघा, ए लार्ज नंबर ऑफ मोनोसॅकराइड तयार होत असतील त्याला म्हणायचं पॉलिसॅकराइड. थोडंसं क्लिष्ट झालंय, समजतंय का? बघा, जरा कडला झालं असू द्या, लक्षात घ्या. हे वाक्य लय महत्वाचं आहे. आपण क्लासिफिकेशन बघणारच आहोत, पण क्लासिफिकेशनमध्ये एका वाक्यात सगळंच आहे. ह्याला लय सांगायची आवश्यकता नाही. आपण घेत असताना काय घेतला? कार्बोहायड्रेट. ह्या कार्बोहायड्रेटचं आपण काय केलं? हायड्रोलायसिस. एखाद्या कार्बोहायड्रेटचं आपण हायड्रोलायसिस केलं, परंतु त्या कार्बोहायड्रेटचं जर हायड्रोलायसिस होत नसेल तर अशा प्रकारच्या कार्बोहायड्रेटला म्हणायचं मोनोसॅकराइड. कार्बोहायड्रेटचं हायड्रोलायसिस
होत नाही असा कार्बोहायड्रेट जर असेल, दॅट टाईप ऑफ कार्बोहायड्रेट इज कॉल्ड एज मोनोसॅकराइड. मोनोसॅकराइड हा अतिशय छोटा घटक आहे, याचं हायड्रोलायसिस होत नाही आणि त्याच्यापेक्षा छोटा घटक तयार होत नाही. ओके, दुसरा कन्सेप्ट. आता कार्बोहायड्रेट आहे. आता कार्बोहायड्रेटचं आपण काय करणार? हायड्रोलायसिस. कार्बोहायड्रेटचं हायड्रोलायसिस केल्यानंतर एखाद्या कार्बोहायड्रेटचं हायड्रोलायसिस केल्यानंतर जर 2 ते 10 इतके मोनोसॅकराइड युनिट तयार झाले, 2 ते 10 इतके मोनोसॅकराइड युनिट तयार झाले, दॅट इज कॉल्ड एज ऑलिगोसॅकराइड. म्हणजे ऑलिगोसॅकराइडचं हायड्रोलायसिस होतं. हायड्रोलायसिस होऊन 2 ते 10 इतके मोनोसॅकराइड युनिट तयार होतात. अशा प्रकारचा कार्बोहायड्रेट, दॅट टाईप ऑफ कार्बोहायड्रेट इज कॉल्ड एज ऑलिगोसॅकराइड. आणि दुसरा अशा प्रकारचा कार्बोहायड्रेट ज्या कार्बोहायड्रेटचं हायड्रोलायसिस केल्यानंतर ए लार्ज नंबर ऑफ मोनोसॅकराइड युनिट तयार होतात, असा जर तो कार्बोहायड्रेट असेल तर अशा प्रकारच्या कार्बोहायड्रेटला म्हणायचं पॉलिसॅकराइड. पॉलिसॅकराइड. ज्या कार्बोहायड्रेटचं हायड्रोलायसिस होतच नाही त्याला म्हणावं मोनोसॅकराइड. ज्या कार्बोहायड्रेटचं हायड्रोलायसिस होऊन 2 ते 10 इतके मोनोसॅकराइड तयार होतात, मोनोसॅकराइड युनिट तयार होतात, अशा कार्बोहायड्रेटला म्हणावं ऑलिगोसॅकराइड. ज्या कार्बोहायड्रेटचं हायड्रोलायसिस केल्यानंतर ए लार्ज नंबर ऑफ मोनोसॅकराइड युनिट तयार होतात, अशा प्रकारच्या कार्बोहायड्रेटला काय म्हणावं? पॉलिसॅकराइड. कळलं का? हायड्रोलायसिस होतच नाही, मोनोसॅकराइड. हायड्रोलायसिस होऊन 2 ते 10 इतके मोनोसॅकराइड तयार होतात, ऑलिगोसॅकराइड. हायड्रोलायसिस होऊन ए लार्ज नंबर ऑफ मोनोसॅकराइड तयार होतात, युनिट पॉलिसॅकराइड. झालं, बस इतकंच आहे. अहो फार थोडक्यात आहे, लय सांगायची गरज नाही. आणि म्हणून लक्षात घ्यायचं, कार्बोहायड्रेटचे किती प्रकार? 3. कार्बोहायड्रेटचे प्रकार किती? 3. अरे कार्बोहायड्रेटचे प्रकार किती? 3. नंबर 1 मोनोसॅकराइड, नंबर 2 ऑलिगोसॅकराइड, नंबर 3 पॉलिसॅकराइड. मोनोसॅकराइड, ऑलिगोसॅकराइड, पॉलिसॅकराइड. आता एक एक प्रकार आपण थोडंसं व्यवस्थित पाहण्याचा प्रयत्न करू. सगळं सांगितलेलं आहे, हेच सगळं डबल सांगतो, अजून वेगळं काहीही सांगायचं नाही. अतिशय सोप्या प्रकारचं क्लासिफिकेशन आहे. आणि हे क्लासिफिकेशन आपण कशाच्या आधारावर केलं आहे? एखादा कार्बोहायड्रेट त्याचं आपण जर हायड्रोलायसिस केलं तर हायड्रोलायसिस केल्यानंतर तो कार्बोहायड्रेट कसा वागतो, त्याचं बिहेवियर कसं आहे, तो कसा बिहेव होतो, याच्या आधारे क्लासिफिकेशन केलेलं आहे. आणि 3 प्रकार मोनोसॅकराइड, ऑलिगोसॅकराइड, पॉलिसॅकराइड. झालं कळलं? ओके, आता बघा एक एक कन्सेप्ट तुमच्यासमोर सांगतो. मोनो, ऑलिगो, पॉली, मोनो, ऑलिगो, पॉली, मोनो, ऑलिगो, पॉली. आता एक एक प्रकार बघू. नीट ऐकून घ्या सगळेजण. बघा, पहिला प्रकार आहे आपला मोनोसॅकराइड. मोनोसॅकराइड आहे का? बघा, आता सांगितलं मोनोसॅकराइड म्हणजे काय. मोनोसॅकराइड म्हणजे अशा प्रकारचा कार्बोहायड्रेट ज्या कार्बोहायड्रेटचं हायड्रोलायसिस होत नाही, त्याचबरोबर त्याच्यापेक्षा लहान युनिट, स्मॉलर युनिट तयार होत नाही, अशा प्रकारचा कार्बोहायड्रेट म्हणजेच मोनोसॅकराइड. मोनोसॅकराइडचं हायड्रोलायसिस होत नाही. पहिलं महत्त्वाचं वाक्य, डू नॉट अंडरगो हायड्रोलायसिस. पहिलं महत्त्वाचं वाक्य, नेमकं लिहितो मी फक्त. हां, पहिलं महत्त्वाचं वाक्य, डू नॉट अंडरगो हायड्रोलायसिस. नंबर 2, हां, डू नॉट फॉर्म स्मॉलर युनिट. झालं, संपलं. आता तुमच्या समोर सगळं सांगितलं. अरे बाबा, मोनोसॅकराइड म्हणजे काय? मोनोसॅकराइड म्हणजे अशा प्रकारचा कार्बोहायड्रेट ज्या कार्बोहायड्रेटचं हायड्रोलायसिस होतच नाही आणि त्याच्यापेक्षा लहान घटक तयार होत नाही, स्मॉलर युनिट तयार होऊ शकत नाही, असा कार्बोहायड्रेट, त्याला म्हणलं मोनोसॅकराइड. मोनोसॅकराइड. ओके, एक्झाम्पल सांगा. सांगतो, ग्लुकोज,
फ्रुक्टोज, गॅलॅक्टोज, हे सगळे एक्झाम्पल्स कशाचे आहेत? हे सगळे एक्झाम्पल जे आहेत ना किंवा आपण त्याचं अजून एक उदाहरण घेऊ आपण, रायबोज, हे सगळे एक्झाम्पल जे आहेत हे सगळे उदाहरणं मोनोसॅकराइडची. ग्लुकोज हा मोनोसॅकराइड आहे, फ्रुक्टोज हा मोनोसॅकराइड आहे, रायबोज हा मोनोसॅकराइड आहे. हे सगळे एक्झाम्पल्स कशाचे आहेत? मोनोसॅकराइडचे. एक लक्षात ठेवा, कार्बोहायड्रेटमध्ये मोनोसॅकराइड किती असतात? किती प्रकारचे? 20 प्रकारचे. 20 प्रकारचे असतात. हे पुस्तकात दिले वाक्य त्यासाठी लिहिलं. अशा प्रकारचा आपला हा छोटासा भाग ज्याला म्हणलं आपण मोनोसॅकराइड. चालेल. आणि मोनोसॅकराइडमध्ये एकच वाक्य महत्वाचं आहे, मोनोसॅकराइडचं हायड्रोलायसिस होत नाही. हायड्रोलायसिस होता नहीं, हाइड्रोलाइसिस होता नहीं. ऐसे कार्बोहाइड्रेट को क्या बोलने का बच्चों? मोनोसॅकराइड. झालं. आता घेऊ आपण दुसरा प्रकार, ऑलिगोसॅकराइड. बघा इथं लिहू का? बघा दिसतंय का सर्वांना? बघतो वाटलेस मी पुन्हा. ऑलिगोसॅकराइड म्हणजे काय? अतिशय सोपे आहे, फक्त व्यवस्थित लक्षात घ्या, घोड करू नका. आणि मग जो आपण पॉलीकडे, हां दिसतंय, ओके. बघा आता ऑलिगोसॅकराइड म्हणजे काय? ऑलिगोसॅकराइड म्हणजे अशा प्रकारचा कार्बोहायड्रेट ज्या कार्बोहायड्रेटचं हायड्रोलायसिस होतं, हायड्रोलायसिस होणार. आणि एक लक्षात घ्या, या कार्बोहायड्रेटचं हायड्रोलायसिस झाल्यानंतर 2 ते 10 इतके मोनोसॅकराइड तयार होणार. म्हणजे हा काय जन्माला घालणार? मोनोसॅकराइड. किती? 2 ते 10. बघा म्हणून लिहू तुम्ही, प्रोड्युसेस 2 ते 10 मोनोसॅकराइड, मोनोसॅकराइड युनिट्स ऑन हायड्रोलायसिस, झालं. आता फार सोपी आहे, तुमच्या समोर लिहिलं. ऑलिगोसॅकराइड म्हणजे काय? अरे ऑलिगोसॅकराइड म्हणजे अशा प्रकारचा कार्बोहायड्रेट ज्या कार्बोहायड्रेटचं हायड्रोलायसिस केले असता 2 ते 10 इतके मोनोसॅकराइड युनिट तयार होतात. ठीक आहे. ह्याचे पुन्हा प्रकार पडतात. 2 ते 10, 2 असतील डायसॅकराइड, 3 असतील ट्रायसॅकराइड, 4 असतील टेट्रासॅकराइड, 5 पेंटासॅकराइड, 6 हेक्सासॅकराइड. याप्रमाणे पुस्तकात सांगितलं फक्त 3 सांगतो. बघा ऑलिगोसॅकराइडचा प्रकार क्रमांक 1 डायसॅकराइड. डायसॅकराइड. आता डायसॅकराइड म्हणजे काय? 2 मोनोसॅकराइड तयार करणार, 2 मोनोसॅकराइड तयार करणार. बघा डायसॅकराइड म्हणजे काय? डायसॅकराइड हा प्रकार कोणाचा? ऑलिगोसॅकराइडचा. ऑलिगोसॅकराइडचे प्रकार पुन्हा 3 पुस्तकात सांगितले. नंबर 1 डायसॅकराइड, ट्रायसॅकराइड, टेट्रासॅकराइड. डाय ट्राय टेट्रा, डाय ट्राय टेट्रा, सॅकराइड. कळलं का? फार सोपं आहे. आता बघा ऑलिगो म्हणजे 2 ते 10. ऑलिगो म्हणजे अरे अशा प्रकारचा कार्बोहायड्रेट ज्या कार्बोहायड्रेटचं हायड्रोलायसिस केल्यानंतर 2 ते 10 इतके मोनोसॅकराइड युनिट तयार होतात. अशा प्रकारच्या कार्बोहायड्रेटला म्हणतात ऑलिगोसॅकराइड. त्याच्यामध्ये जर एखादा कार्बोहायड्रेट 2 मोनोसॅकराइड युनिट तयार करत असेल, दॅट इज कॉल्ड एज डायसॅकराइड. आणि ह्याचे एक्झाम्पल आहे इथं लिहितो मी. बघा एक उदाहरण लिहितो तुम्हाला कळण्यासाठी. त्याच्यामध्ये आहे पहिल्यांदा सुक्रोज, दुसरा आहे माल्टोज आणि तिसरा आहे लॅक्टोज. हे 3 एक्झाम्पल्स आहेत. सुक्रोज, माल्टोज, लॅक्टोज हे 3ही प्रकारचे कार्बोहायड्रेट कोणत्या प्रकारचे आहेत? ऑलिगोसॅकराइड. ऑलिगोसॅकराइडमध्ये कोणत्या प्रकारचे? डायसॅकराइड. सुक्रोज, माल्टोज, लॅक्टोज या तिघांना आपण काय म्हणतो? डायसॅकराइड. तुम्ही म्हणसाल गुरुजी सुक्रोज, माल्टोज आणि लॅक्टोज यांना डायसॅकराइड असे का म्हणतात? कारण ह्या तिघांचं हायड्रोलायसिस केल्यानंतर 2 मोनोसॅकराइड तयार होतात. 2. आता ह्याचं समजा केलं आपण, ह्यानं काय तयार करते? ग्लुकोज अँड फ्रुक्टोज. ग्लुकोज अँड फ्रुक्टोज. बघा सुक्रोज घेतला आपण, सुक्रोजचं आपण जर हायड्रोलायसिस केलं तर ग्लुकोज तयार होतो आणि फ्रुक्टोज. 1 आणि 1 2. ग्लुकोज मोनोसॅकराइड, फ्रुक्टोज मोनोसॅकराइड म्हणजे 2 तयार झाले. आणि म्हणून सुक्रोज हा काय झाला? डायसॅकराइड. सुक्रोज हा कोण आहे? डायसॅकराइड. चला नेक्स्ट. आता बघा नेक्स्ट बघा. आता माल्टोज घेतलं. आता माल्टोज तुम्ही घेतला तर माल्टोजचं तुम्ही जर हायड्रोलायसिस केला तर काय तयार होईल? ग्लुकोज अँड ग्लुकोज.
2 ग्लुकोज तयार होते. बघा माल्टोज आहे, माल्टोजचं हायड्रोलायसिस केल्यानंतर 2 मोनोसॅकराइड तयार होतात. कोणते? ग्लुकोज आणि ग्लुकोज दोन्ही सेम होतात, हे तर दोन्ही वेगळे होतात. लॅक्टोज घ्या, लॅक्टोजचं आपण जर हायड्रोलायसिस केलं तर त्या ठिकाणी सुद्धा 2 मोनोसॅकराइड तयार होतात. कोणते? ग्लुकोज अँड गॅलॅक्टोज. गॅलॅक्टोज हे व्यवस्थित लक्षात ठेवा. संपलं. आता ह्याच्यात काहीच नाही. पहिला प्रकार डायसॅकराइड. बाबांनो फार सोपा अर्थ आहे. डायसॅकराइड म्हणजे अशा प्रकारचं कार्बोहायड्रेट ज्या कार्बोहायड्रेटचं हायड्रोलायसिस केलं असता फक्त 2 मोनोसॅकराइड युनिट तयार होतात. आणि त्याचे एक्झाम्पल्स कोणते कोणते? सुक्रोज, माल्टोज, लॅक्टोज. सुक्रोजचं आपण जर हायड्रोलायसिस केलं तर ग्लुकोज आणि फ्रुक्टोज तयार होतो, 2 मोनोसॅकराइड झाले. माल्टोजचं आपण जर हायड्रोलायसिस केलं तर 2 तयार होतात, ग्लुकोज. लॅक्टोजचं आपण जर हायड्रोलायसिस केलं तर 2 तयार होतात, मोनोसॅकराइड, ग्लुकोज आणि गॅलॅक्टोज. त्याच्यामुळं सुक्रोज, माल्टोज, लॅक्टोज ह्या तिघांनाही आपण काय म्हणतो? डायसॅकराइड. कारण ह्या तिघांचं हायड्रोलायसिस केलं असता 2 मोनोसॅकराइड युनिट तयार होतात. म्हणून ह्या सगळ्यांना काय म्हणायचं? डायसॅकराइड. कळलंच तेव्हा? अतिशय सोपा आहे, फक्त व्यवस्थित समजून घ्या. नेक्स्ट आहे ट्रायसॅकराइड आणि मग टेट्रासॅकराइड. बघा ऐका, हा एक भाग सांगितला तुम्हाला, थेरॉटिकल भाग आहे पण फार इंटरेस्टिंग आहे आणि समजायला सोपं आहे. फक्त आपण समजून घेणं महत्त्वाचं आहे. ओके चला, एक झालं. आता दुसरा, इथे लिहिलं बी, ट्रायसॅकराइड. चला काय लिहिलं? ट्रायसॅकराइड. ट्रायसॅकराइड हा कुठल्या प्रकारचा आहे? ऑलिगोसॅकराइड आहे. परंतु ट्रायसॅकराइडची व्याख्या कशी करणार? अशा प्रकारचा कार्बोहायड्रेट ज्या कार्बोहायड्रेटचं हायड्रोलायसिस केल्यानंतर 3 मोनोसॅकराइड युनिट तयार होतात. 2 होत असतील तर डायसॅकराइड, 3 होत असतील तर ट्रायसॅकराइड, 4 होत असतील तर टेट्रासॅकराइड. बरोबर आहे का? फार सोपं आहे, एका वाक्यात क्लिअर कट होतं आपलं. चला ट्रायसॅकराइड. मग आपल्याला माहित पाहिजे बाबा, ट्रायसॅकराइड म्हणजे अशा प्रकारचा कार्बोहायड्रेट ज्या कार्बोहायड्रेटचं हायड्रोलायसिस केलं असता 3 मोनोसॅकराइड युनिट तयार होतात. 3 मोनोसॅकराइड युनिट तयार होतात. कळलं का? हे आपण लक्षात घ्यायचं. आणि ह्याचं उदाहरण आहे स्टायकोज. स्टायकोज आपण जेव्हा स्टायकोज घेतो आणि स्टायकोज हा कोण आहे? कार्बोहायड्रेट. आणि ह्या स्टायकोजचं आपण जेव्हा हायड्रोलायसिस करतो तेव्हा तयार होतं ग्लुकोज, फ्रुक्टोज अँड गॅलॅक्टोज. झालं, संपलं. आता हा स्टायकोज कोणत्या प्रकारचा आहे? स्टायकोज हा ट्रायसॅकराइड आहे. कारण स्टायकोजचं आपण जर हायड्रोलायसिस केलो तर आपल्याला 3 मोनोसॅकराइड युनिट तयार होतात. नंबर 1 ग्लुकोज मोनोसॅकराइड, नंबर 2 फ्रुक्टोज मोनोसॅकराइड, नंबर 3 गॅलॅक्टोज मोनोसॅकराइड. म्हणजे गॅलॅक्टोजचं हायड्रोलायसिस केलं असता किती मोनोसॅकराइड तयार झाले? 3. कुठले कुठले? ग्लुकोज, फ्रुक्टोज, गॅलॅक्टोज. म्हणून हा ट्रायसॅकराइड आहे. ट्रायसॅकराइडचं आपण जेव्हा हायड्रोलायसिस करतो तेव्हा आपल्याला 3 मोनोसॅकराइड युनिट तयार होतात, मिळतात. हे लक्षात घ्या. चला नेक्स्ट, टेट्रासॅकराइड्स. काय? टेट्रासॅकराइड्स किंवा सॅकराइड. आता व्याख्या फार सोपी आहे. तुम्हाला माहित आहे अशा प्रकारचा कार्बोहायड्रेट ज्या कार्बोहायड्रेटचं हायड्रोलायसिस केलं असता 4 मोनोसॅकराइड युनिट तयार होतात. अरे बोला, 4 मोनोसॅकराइड युनिट. अरे बोला, 4 मोनोसॅकराइड युनिट तयार होतात. संपलं. म्हणजे बाळांनो एक वाक्य लक्षात घ्या, टेट्रासॅकराइड म्हणजे अशा प्रकारचा कार्बोहायड्रेट आहे ज्या कार्बोहायड्रेटचं हायड्रोलायसिस केलं असता 4 मोनोसॅकराइड तयार होतात. किती? 4. आणि अशा प्रकारच्या कार्बोहायड्रेटला म्हणायचो टेट्रासॅकराइड. सोपं आहे का? झालं. लिहा इथं काय? 4 मोनोसॅकराइड युनिट्स. किती? 4 मोनोसॅकराइड युनिट्स. अहो झालं हो, फार सोपं आहे. आणि एक्झाम्पल आहे रॅफिनोज. काय? रॅफिनोज हा कोण आहे? कार्बोहायड्रेट.
कोणत्या प्रकारचा? टेट्रासॅकराइड. लक्षात घ्या, रॅफिनोजचं आपण जर हायड्रोलायसिस केलं तर तुम्हाला काय मिळतील? 4 मोनोसॅकराइड युनिट मिळतील. कुठले कुठले? नंबर 1 ग्लुकोज, नंबर 2 फ्रुक्टोज, नंबर 3 आणि 4 असे 2 सारखे येतील. गॅलॅक्टोज. किती? 2 गॅलॅक्टोज. संपलं. ग्लुकोज, फ्रुक्टोज आणि 2 गॅलॅक्टोज. एकूण 4 झाले. 1 2 इथं 2 आहेत. 3 4. 1 2 3 4. ओके. अशा प्रकारे रॅफिनोज हे टेट्रासॅकराइड आहे. हे आपलं ऑलिगोसॅकराइड. संपलं. ऑलिगोसॅकराइड म्हणजे काय? ऑलिगोसॅकराइड म्हणजे अशा प्रकारचा कार्बोहायड्रेट ज्या कार्बोहायड्रेटचं हायड्रोलायसिस केलं असता 2 ते 10 इतके मोनोसॅकराइड युनिट तयार होतात. त्याला म्हणतात ऑलिगोसॅकराइड. ऑलिगोसॅकराइडचे पुन्हा 3 प्रकार पुस्तकात सांगितले. नंबर 1 डायसॅकराइड. अशा प्रकारचा कार्बोहायड्रेट ज्याचं हायड्रोलायसिस केलं असता 2 मोनोसॅकराइड युनिट तयार होतात. उदाहरणार्थ सुक्रोज, माल्टोज, लॅक्टोज. ट्रायसॅकराइड अशा प्रकारचा कार्बोहायड्रेट ज्या कार्बोहायड्रेटचं हायड्रोलायसिस केलं असता 3 मोनोसॅकराइड युनिट तयार होतात. त्याला म्हणायचं ट्रायसॅकराइड. उदाहरणार्थ स्टायकोज ज्याचा आपण हायड्रोलायसिस केला असता ग्लुकोज, फ्रुक्टोज आणि गॅलॅक्टोज तयार झाला. ठीक आहे. आणि तिसरा प्रकार टेट्रासॅकराइड. टेट्रासॅकराइड म्हणजे अशा प्रकारचा कार्बोहायड्रेट ज्या कार्बोहायड्रेटचं हायड्रोलायसिस केलं असता 4 मोनोसॅकराइड युनिट तयार होतात. उदाहरण आहे रॅफिनोज. बस हे अशा प्रकारचं क्लासिफिकेशन. आणि आता पुढचा प्रकार आहे पॉलिसॅकराइड. मोनोसॅकराइड, ऑलिगोसॅकराइड, पॉलिसॅकराइड. मोनोसॅकराइड, ऑलिगोसॅकराइड, पॉलिसॅकराइड. अरे मोनोसॅकराइड, ऑलिगोसॅकराइड, पॉलिसॅकराइड. आता यू पॉली म्हणजे बक्कळ, भरपूर. ए लार्ज नंबर ऑफ. पॉली म्हणजे काय? ए लार्ज नंबर ऑफ मोनोसॅकराइड युनिट तयार होणे हायड्रोलायसिस केल्यावर. त्याची व्याख्या आपण करू. ओके. ठीक आहे. फार सोप्या गोष्टी आहेत. फक्त काळजीपूर्वक लक्षात ठेवा. थेरॉटिकल भाग आहे, समजून घ्या म्हणजे आपल्या सर्वांच्या लक्षात येईल. ओके. थोडं लिहावं लागतं, त्याच्याशिवाय कळत नाही. ओके. बरं, आता घेऊ आपण पॉलिसॅकराइड. पॉली म्हणजे अनेक, सॅकराइड म्हणजे मोनोसॅकराइड. पॉलिसॅकराइड. हां, पॉलिसॅकराइड म्हणजे काय? अरे बाबांनो, पॉलिसॅकराइड म्हणजे अशा प्रकारचा कार्बोहायड्रेट ज्या कार्बोहायड्रेटचं हायड्रोलायसिस केलं असता ए लार्ज नंबर ऑफ मोनोसॅकराइड युनिट तयार होतात. किती? ए लार्ज नंबर ऑफ मोनोसॅकराइड युनिट. ए लार्ज number of the monosaccharide unit on hydrolysis, on complete hydrolysis. संपलं हो बाबा. बघा, पॉलिसॅकराइड म्हणजे काय? पॉलिसॅकराइड म्हणजे अशा प्रकारचा कार्बोहायड्रेट ज्या कार्बोहायड्रेटचं हायड्रोलायसिस केल्यानंतर, वाक्य लय महत्वाचं आहे, हायड्रोलायसिस केल्यानंतर, अरे बोला हायड्रोलायसिस केल्यानंतर ए लार्ज नंबर ऑफ मोनोसॅकराइड युनिट जर तयार होत असतील त्याला म्हणायचं पॉलिसॅकराइड. पॉलिसॅकराइड हा अशा प्रकारचा कार्बोहायड्रेट आहे ज्या कार्बोहायड्रेटचं हायड्रोलायसिस केल्यानंतर ए लार्ज नंबर ऑफ मोनोसॅकराइड युनिट तयार होतात. दॅट इज कॉल्ड एज पॉलिसॅकराइड. उदाहरण सांगा. स्टार्च. हां, उदाहरण दुसरं सांगा. येस, सेल्युलोज सांगा. ग्लायकोजन. स्टार्च, सेल्युलोज, ग्लायकोजन. स्टार्च, सेल्युलोज, ग्लायकोजन. हे सगळे काय? पॉलिसॅकराइड आहेत. ह्या सगळ्यांचं आपण जर काय केलो, कंप्लीट हायड्रोलायसिस केलो तर ह्यांच्यापासून आपल्याला मिळतं ए लार्ज नंबर ऑफ मोनोसॅकराइड युनिट. म्हणून हे सगळे उदाहरणं झाले पॉलिसॅकराइडची. संपलं. 3 प्रकार सांगितले आणि एकच वाक्य महत्वाचं आहे. कुठलाही कार्बोहायड्रेट घेतला, त्या कार्बोहायड्रेटचं आपण जर हायड्रोलायसिस केलं, हायड्रोलायसिस केल्यानंतर किती मोनोसॅकराइड युनिट तयार होतात इतकंच महत्वाचं आहे. एखाद्या कार्बोहायड्रेटचं हायड्रोलायसिस केलं असता फक्त एक, ज्याचं हायड्रोलायसिसच होत नाही, ज्याच्यापासून स्मॉल युनिट तयारच होत नाही, तो मोनोसॅकराइड. अशा प्रकारचा कार्बोहायड्रेट
ज्या कार्बोहायड्रेटचं हायड्रोलायसिस केलं असता 2 ते 10 इतके मोनोसॅकराइड युनिट तयार होतात. दॅट इज ऑलिगोसॅकराइड. पुन्हा ह्याचे प्रकार 3: ट्रायसॅकराइड, डायसॅकराइड, ट्रायसॅकराइड, टेट्रासॅकराइड. 2, 3, 4 ह्याप्रमाणे. आणि अशा प्रकारचा कार्बोहायड्रेट ज्या कार्बोहायड्रेटचं हायड्रोलायसिस केलं असता ए लार्ज नंबर ऑफ, कसं, ए लार्ज नंबर ऑफ, बोला रे, ए लार्ज नंबर ऑफ मोनोसॅकराइड युनिट तयार होतात. दॅट इज कॉल्ड एज पॉलिसॅकराइड. बस हे अतिशय सोप्या प्रकारचं क्लासिफिकेशन. मोनोसॅकराइड, ऑलिगोसॅकराइड, पॉलिसॅकराइड. अरे बोलो, मोनोसॅकराइड, ऑलिगोसॅकराइड, पॉलिसॅकराइड. अरे बोलो भाई, मोनोसॅकराइड, ऑलिगोसॅकराइड, पॉलिसॅकराइड. तर अशा प्रकारे ही सगळी माहिती आपल्यासमोर आहे. ही कंप्लीट माहिती आपल्यासमोर आहे. ही माहिती या ठिकाणी आपण घेतलेली आहे. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.